नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही तिच्या वडिलांना म्हणजे साईच्या काकांना फोन करते आणि डॅडा, मी त्या मास्तरीन बाईला इतका चांगला धडा शिकवला, तिला जन्माची अद्दल घडवली आणि लवकरच मी तिला घराच्या बाहेर तर काढणारच आहे आणि फेकून सुद्धा देणार आहे. तर साईजीराव खुशून म्हणतो की हो, नक्की फेकशीन. बघतच राहा की तू सयाजीरावांची पोर आहे, तू अशी हारणाऱ्यातली नाही. आणि तेवढ्यात सारंग आतमध्ये येतो. दरवाजाचा आवाज तिला येतो तर लगेच ऐश्वर्या ही आपलं बोलणं बदलवते आणि मी तुम्हाला नंतर डॅडा फोन करते. तर सयाजी काका ओळखतात की नक्की कोणीतरी आले असे वाटते आणि मुद्दाम ऐश्वर्या हसून हो हो अच्छा अच्छा असे करते. तर सयाजी काका म्हणतात की हो ठेव फोन, आणि फोन ठेवते आणि सारंगला म्हणते की डॅडांचा फोन होता, माझ्या हाताविषयी ते चौकशी करत होते आणि तुमच्या तब्येतीविषयी सुद्धा विचारत होते, पण मी त्यांना सांगितले की आता ते बरे आहेत. तेव्हा सारंग तर खुश होतो आणि ऐश्वर्याला विचारतो की कसे वाटते आता. तर ऐश्वर्या म्हणते बरे आहे, आता जरा बरे वाटते, पण हात मात्र खूप ठणकतो. तेव्हा सारंग म्हणतो की अहो आता नाही ठणकणार, मी तुमच्यासाठी डॉक्टरांकडे गेलो आणि हा मलम घेऊन आलो, हा मलम लावूयात, नक्की तुम्हाला लवकर बरे वाटेल. तेव्हा ऐश्वर्या ही सारंगच्या गालाला हात लावते आणि सारंग, खरंच किती काळजी घेता हो तुम्ही माझी, आणि तुमची ही काळजी हेच माझे औषध. सारंग तर इतका खुश होतो आणि तिच्या हातावर हात ठेवणार तोच लगेच ऐश्वर्या हात काढून घेते आणि हात खूप दुखतोय असे नाटक करते. सारंग म्हणतो की हो, आता तर मी तुमच्यासाठी सर्व काही करत राहणार. ऐश्वर्या म्हणते की हो, मग आपण दोघे मिळून या घरासाठी. पण हेच पहा की नेमकं हा हात मी घेऊन बसले आणि एकतर कामाची इतकी सवय झाली, शांत सुद्धा मला नाही बसवत, आणि जरा मी पटकन आवरून घेते म्हणून ती काही बेडवर जो सारंगच्या कपड्यांचा पसारा असतो तर तो आवरायला घेते. सारंग लगेच धावत तिच्याजवळ येतो आणि काय हो, तुम्ही कशाला ही सर्व आवरतात. ऐश्वर्या म्हणते की अहो काय, पसारा हा आवरायला नको का. तर सारंग म्हणतो की अहो मी आवरेन. ऐश्वर्या म्हणते की नाही नाही सारंग, तुम्ही कशाला. सारंग म्हणतो की काय हरकत आहे, नाही तुम्ही तिकडे जाऊन बसा. तिच्या हाताला धरून तो तिला सोफ्यावर जाऊन बसवतो आणि तुम्ही काय ऐकायचे नाही, परंतु ऐश्वर्या नाटकी मात्र म्हणत असते की नाही अहो सारंग मी आवरते, तुम्ही कशाला तुम्ही कशाला. सारंग म्हणतो की मी सर्व काही आवरतो, अगोदर तुम्ही आराम करा आणि ही ट्यूब हाताला लावून घ्या, नक्की तुम्हाला आराम मिळेल. मी हे सर्व आवरतो म्हणून सारंग त्या कपड्यांच्या घड्या घालत असतो आणि ऐश्वर्या त्याच्याकडे बघत पाहत असते आणि सारंग सर्व कपड्यांच्या घड्या घालून ते कपाटात ठेवायला जातो. तर मुद्दाम ती तिचे सँडल असतात तर ते जवळ येते आणि जोरात आई आहा असे करू लागते. सारंग धावतच येतो आणि काय काय झाले, तुम्ही कशाला उठलात असे म्हणू लागतो. तर ऐश्वर्या म्हणते की नाही ते सँडल घ्यायला गेले होते. सारंग म्हणतो की कशाला, कोण म्हणजे कशाला तुम्ही उठतात. तर ऐश्वर्या म्हणते की कशाला कशाला म्हणजे अहो सँडल कोण उचलणार. तर सारंग म्हणतो की मी उचलतो आणि सारंग लगेच ते सँडल उचलतो. ऐश्वर्याचे तर मनासारखे होतेच आणि सारंग तिला म्हणतो की बायकोचे सँडल हे नवऱ्याने उचलले तर कुठे काय फरक पडतो का, काही होत नाही, म्हणून ते जरा बाजूला ठेवतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की तुम्ही बसा, मी राहिलेले काम करतो. तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि त्याकडे मनात बघून म्हणते की या घरातली प्रत्येक माणूस माझ्या तालावर नाचेल आणि ती वेळ तर लवकर येणारच आहे असे दिसते आणि हातावर फुंकर मारण्याचे नाटक करते. त्यानंतर इकडे नाना आणि सुमित्रा रूम मध्ये असतात. तर सुमित्रा नानांना म्हणत असते की मला हल्ली जरा जानकीचे वागणे अजिबात नाही आवडत, जरा फारच विचित्र वागते ती, विशेषतः ती ऐश्वर्याच्या बाबतीतच हे सर्व वागते, जानकीकडून मात्र मला अजिबात अपेक्षा नव्हती. तेव्हा नाना म्हणतात की अगं खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सुमित्रा विचारते की काय हो, काय चुकीचे वागले मी. तेव्हा नाना म्हणतात की अगं तू जानकीवर कधी ओरडशील, तिच्याशी असे काही वागशील असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. हे बघ, जानकी तुझ्याशी बोलायला आली होती पण तू तिचे तर काही ऐकूनच घेतले नाही, मनात काहीतरी अडी ठेवून तू बसलीस आणि तिच्याशी असे वागते, प्लीज असे काही करू नकोस. सुमित्रा रागाने म्हणते की तुम्ही मलाच का दोष देतात आणि मी जर म्हटले की तुम्ही जानकीची उगाचच बाजू घेतात ते तुम्हाला चालेल का, आणि मी जर जानकीचे ऐकून का घेतले नाही, कारण मला माहिती होते ती काय बोलणार आहे ते. तेव्हा नाना म्हणतात की कसे, ऐश्वर्याने सांगितले म्हणून. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की म्हणजे ऐश्वर्याची चूक आहे असे तुम्हाला वाटते का, म्हणजे एखाद्याचे नाव एकदा कान फिट्या पडले तर तो कायम चुकीचाच असतो का, ऐश्वर्या कायम खोटं बोलते नाटक करते का असे तुम्हाला वाटते का. तेव्हा नाना म्हणतात की सुमित्रा अगं तुला मी कसे समजावू ते मला नाही कळत, फक्त जानकीची बाजू घेत नाही, दोन्ही सुद्धा माझ्या आहेत, परंतु तू
या सर्व प्रकरणाकडे जरा डोळे उघडे करून बघ. अगं, दुसऱ्याला दोष देता देता काही दोष आपल्यात सुद्धा असतात आणि त्याचा आपल्याला विसर पडत असतो. मग आपण आपलं वागणं हे पारखून बघायला नको का? आणि तूच तर म्हटली होती की या घरात सावत्र हा शब्द यायला नको. आणि आजकाल मला मात्र तुझ्याकडे बघून असे जाणवायला लागले की तुझ्याच विचारामध्ये सावत्रपणा हा यायला लागला. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही हो, मी कुठल्याही बाबतीत सावत्रपणा नाही केलेला. उलट मी अवंतिका, सारंग, ऐश्वर्या यांच्या बाबतीत ऋषिकेश आणि जानकीच उलटे वागतात. नाना म्हणतात की हेच पहा, तुझी नजर ही बदलायला लागली, हेच खरे. तुला सर्व जगच उलट दिसायला लागले. आता मात्र तुला हे नाही कळत, पण लवकरच तुझे डोळे उघडतील. तेवढ्यात जानकी आतमध्ये येते आणि नाना, आई आतमध्ये येऊ का असे विचारते. त्यानंतर इकडे सारंग आणि ऐश्वर्या किचन मध्ये येतात. तर ऐश्वर्या सारंगला म्हणते की सारंग, जरा पाणी देतात का प्लीज. सारंग तर अगदी हा तयारच असतो आणि खरंच देतो म्हणून तो लगेच ऐश्वर्याला पाणी पिण्यासाठी देतो आणि विचारतो की तुम्हाला काही खायला हवे आहे का. आणि तेवढ्यात जानकी येते. जानकी म्हणते की काय ग, तुला काही खायला हवं आहे का, मी देते. आणि सारंगला म्हणते की सारंग भाऊजी, अहो तुम्ही इथे काय करतात. आणि ऐश्वर्या, तू किचन मध्ये काय करते, तू आता अजिबात काही करायचे नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काही करायचे नाही म्हणजे. जानकी म्हणते की अगं का म्हणजे का, हाताला तुझ्या भाजलेले आहे ना, विसरलीस का किती त्रास होतो तुला. आणि ऐश्वर्या मुद्दाम आपल्या हातावर फुंकर घालत असते. जानकी म्हणते की किचन मध्ये जर काही तू काम केली आणि इन्फेक्शन वाढले तर काय करायचे, उगाच तुला त्रास होईल आणि त्या जखमा वाढवायला नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की इट्स ओके वहिनी, मी घेईन काळजी. असे काय करतात. तेव्हा जानकी मात्र हसून म्हणते की अगं, मी तुला तेच सांगते, तू आता काही करायचे नाही. तुला काही लागले तर मी आहे ना, हो की नाही सारंग भाऊजी. सारंग तर अगदी खुश होतो आणि वहिनी अगदी बरोबर आहे तुझे, म्हणून तर मी सुद्धा मदत करतो असे म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते की त्याची काही गरज नाही, आहे ना मी इथे, मी सर्व काही करेन. आणि तुम्हाला जर मदतच करायची असेल तर ऋषिकेशला करा मदत, तुम्ही जा. आणि काय, तुम्हाला ऑफिसला नाही जायचे का. तेव्हा सारंग म्हणतो की हो वहिनी, ऑफिसला तर जायचे. आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, काळजी घ्या, काही लागले तर वहिनीला सांगा. तर सारंग निघून जातो. तर ऐश्वर्या ही तेथे म्हणजे तोंड फाडून बसलेली असते. तेव्हा मात्र जानकी हसून म्हणते की अगं ऐश्वर्या, तू मात्र टेन्शन घेऊ नकोस, घरातील सर्व काम मी व्यवस्थित करेन आणि आईंची काळजी सुद्धा व्यवस्थित घेईन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण आई तर म्हटल्यात की इथून पुढे त्या माझ्या हातानेच औषधं घेतील. तेव्हा जानकी म्हणते की हो, पण बाकी सुद्धा काही गोष्टी असतात ना. तेव्हा ऐश्वर्या विचारते की बाकी काही गोष्टी म्हणजे. आणि तेवढ्यात जानकी ही आई आणि नानांच्या रूम मध्ये गेलेली असते की जो काही कागद तिच्या हातात असतो तर तो सुमित्राला म्हणते की आई, हा तुमचा रुटीन चार्ज आहे. सुमित्राने विचारलेले असते की कसला. तर जानकी सांगत असते की डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी डॉक्टरांना विचारले होते, त्यांनी मला काही सूचना सांगितल्या होत्या, काही पत्ते सांगितले होते, मग त्याचप्रमाणे मी हा चार्ट बनवला. मग या चार्ट मध्ये तुम्ही किती वाजता उठणार आहात, काय खायचे काय खायचे नाही, किती वाजता खायचे, हे सर्व मी यात मेन्शन करून ठेवले. मग हा चार्ट तुम्हाला रोज फॉलो करायचा. नानांना तर आनंद होत असतो. तर सुमित्रा म्हणते की अगं पण हे कशासाठी. जानकी म्हणते की कशासाठी म्हणजे काय आई, तुम्ही आताच आजारपणातून उठलात, बरं व्हायचं नाही का तुम्हाला, अगदी ठणठणीत झाल्या पाहिजे तुम्ही, म्हणून आपल्याला हे सर्व करायचे, हो की नाही नाना. नाना तर म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे. तेव्हा जानकी म्हणते की आई, तुम्ही लवकर उठतात पण अजिबात व्यायाम करत नाही, मॉर्निंग वॉकला सुद्धा जात नाही, हो की नाही नाना. नाना म्हणतात की हो हो. जानकी म्हणते की त्यामुळे तुम्ही उद्या सकाळी वेळेत उठायचे आणि वॉकला जायचे. आणि वॉक करून आल्यानंतर तुम्ही काय खायचे, किती वाजता खायचे, हे सर्व काही मी ठरवलेले आहे डायटिशियनचे बोलून. आणि घाबरू नका, यात तुम्हाला काही जर आवडले नाही तर आपण त्यात नक्की काहीतरी वेगळा थोडासा बदल करू शकतो. तुम्ही काळजी करू नका. ऐश्वर्याला सुद्धा मी हे सांगेल, परंतु आता तर तिचा हात दुखतो, मग तिचा हात बरा होईपर्यंत तिला आराम करून द्यात. आणि एकदा तिला बरे वाटले तर मी तिला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगेन. मग आम्ही दोघी सुद्धा बघू. आणि हे मात्र आपल्याला फॉलो करायचे. आणि नानांच्या हातामध्ये तो चार्ट देते. नाना, तुम्हीच एकदा पहा. आणि नानांना म्हणते की तुम्ही सुद्धा आईंकडे जरा लक्ष ठेवा. आणि हे सर्व काही झालेले आहे तर ती ऐश्वर्याला सांगते. तर ते ऐकून ऐश्वर्या म्हणते हे काय. तर जानकी म्हणते
म्हणते की ज्या गोष्टी तुला समजून घ्यायच्याच नाही त्याबद्दल मी तुला बोलते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही माझी पूर्ण शिकवणी घेता की काय? तर जानकी म्हणते की नाही ग, ज्याला शिकण्याची इच्छा असते त्याची शिकवणी घेतली जाते. ऐश्वर्या अगं तू इथे आम्हाला सर्वांना धडा शिकवण्याच्या ईर्षेने वागते, पण मी मात्र तसे होऊन देणार नाही. हा घर तोडण्याचा जो काही विषारी खेळ सुरू केलास तुझ्या पद्धतीने, मग त्याचा शेवट मात्र मी करणार माझ्या पद्धतीने. साम दाम दंडभेद, तुला जे वापरायचे ते वापर ऐश्वर्या, पण एवढं मात्र लक्ष ठेव की बाजी पलटायला वेळ नाही लागत, कारण देव परीक्षा बघत असतो आणि तो वाईटाची नाही तर चांगल्याची साथ देतो, हे लक्षात ठेव, असे बोलून जानकी बाहेर निघून जाते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आपल्या रूम मध्ये येते. सारंग झोपलेला असतो तर जानकीने जो काही चार्ट बनवलेला असतो आणि स्वतःला आईच्या बाजूने तिने नक्की करून घेतलेले असते, म्हणून हे सर्व आठवत ऐश्वर्याला टेन्शन येत असते आणि तीच आता उद्या आईनं सकाळी फिरायला घेऊन जाणार. इतक्या मेहनतीने मी हे सर्व केले होते, म्हणजे ती आता कोणत्याही परिस्थितीत आईंच्या मनात मात्र बसायला नको. त्यांच्या मनातून तर मी त्यांना खूप खटापट करून उतरवले, नक्की मला काहीतरी करावे लागेल. म्हणून घड्याळात किती वाजले हे पाहते आणि सारंग झोपलेला आहे हे बघून ती लगेच रूमच्या बाहेर येते आणि जानकी ऋषिकेश यांच्या रूम मध्ये आलेले असते. जानकी, ओवी आणि ऋषिकेश मात्र ही झोपलेले असतात. मग नक्की त्यांचे अलार्म क्लॉक कुठे आहे हे शोधू लागते, दिसत का नाही म्हणून तिला लगेच जानकीच्या तिकडे टेबल समोरून ते घड्याळ दिसते आणि जानकीने सकाळी 5चा अलार्म ठेवलेला असतो. ऐश्वर्या विचार करून आता हिने नक्की 5 वाजता हा अलार्म लावून ठेवलेला आहे म्हणून तो बंद करायला जाते, तर जानकी ह्या कुशीवरून त्या कुशीवर झोपायला जाते. तर ऐश्वर्या लगेच घाबरते आणि पडद्यामागे लपते. तेव्हा मात्र दरवाजा उघडा राहिलेला असतो आणि जानकीचे लक्ष जाते की दरवाजा कोणी उघडा केला असेल, म्हणून जानकी उठते आणि दरवाजा लावून घेते. तर ऐश्वर्या खूप घाबरते, माय गॉड हिने तर दरवाजा आता बंद करून घेतला. आणि जानकी झोपायला येते तर ऐश्वर्या पुन्हा ही पडद्यामागे लपते. तेव्हा मात्र ऐश्वर्या पुन्हा बाहेर येते आणि ती घड्याळ घेऊन त्यातील 5चा जो अलार्म लावून ठेवलेला असतो तर तो बंद करते आणि तो 5 ऐवजी ती लगेच 7ला लावते. तेव्हा मात्र पुन्हा ते घड्याळ तेथे ठेवते आणि दरवाजा उघडून ती बाहेर येते तर सारंग लगेच तिच्याजवळ येऊन उभा राहतो. ऐश्वर्या तर आणखीनच घाबरते. ऐश्वर्या हसून विचारते की सारंग तुम्ही इथे काय करतात? तर सारंग म्हणतो अचानक मला जाग आली होती, परंतु रूम मध्ये मात्र तुम्ही नव्हतात, म्हणून मी तुम्हाला बघायला आलो होतो. पण एवढ्या रात्री मात्र तुम्ही दादा वहिनीच्या रूम मध्ये काय करत होतात? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी सांगते तुम्हाला, चला आपल्या रूम मध्ये. आणि सारंगला ती पुढे पाठवते आणि डोक्याला चिडचिडून हात लावते. तेव्हा रूम मध्ये आल्यानंतर ती सारंगला म्हणते की बसा, मी तुम्हाला सांगते. आणि ती बेडवर बसून म्हणते की अहो काही नाही, आता गणपती बाप्पा येणार आहेत ना, वहिनींना मी तेच विचारण्यासाठी गेले होते की गणपती बाप्पा येण्यासाठी काय काय तयारी करावी लागते आणि त्या टेन्शनमुळे मला झोपच येत नव्हती, कारण या सर्व सणवारांची मला सवय नाही, मी कधी केलेच नव्हते, सर्व काही मॉमच बघत होती, म्हणून म्हटलं की जानकी वहिनींना जाऊन हे सर्व विचारावे. सारंग म्हणतो की अच्छा, पण इतक्या रात्री? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला म्हटले होते की मी टेन्शन मध्ये होते आणि त्याच उत्साहाच्या भरात मी लगेच गेले त्यांना विचारायला किती वाजले कळलेच नाही, बघितले की ती बिचाऱ्या झोपल्या होत्या. सारंग म्हणतो की अहो ती झोपलेलीच असेल, किती वाजलेत आणि तिला तर सकाळी लवकर उठायचे असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चला आपण सुद्धा झोपूयात, मला सकाळी पहाटे 5ला उठायचे. सारंग म्हणतो की काय कितीला? तर ऐश्वर्या म्हणते की 5ला. सारंग म्हणतो की कशाला? तर ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग मला आईंना फिरायला घेऊन जायचे, आय मीन मॉर्निंग वॉकला. ते ऐकून तर सारंग खुश होतो आणि काय खरंच असे विचारतो. ऐश्वर्या म्हणते की हो, सकाळी जर मी त्यांना फ्रेश मूड मध्ये घेऊन गेले तर त्यांना आणखीन बरे वाटेल. सारंग म्हणतो की हो बरोबर आहे आणि ऐश्वर्या खरंच तुम्ही खूप गोड आहात. ऐश्वर्या म्हणते की झोपा आता. तर सारंग म्हणतो की गुड नाईट आणि ऐश्वर्या सुद्धा झोपते. तर सकाळ होते आणि ऐश्वर्या पहाटे उठून सुमित्राला घेऊन बाहेर मॉर्निंग वॉकला गेलेली असते. सुमित्रा मात्र खुश झालेली असते आणि ऐश्वर्या चक्क तू माझ्यासाठी पहाटे उठलीस? ऐश्वर्या म्हणते की हो आई, रोज मी तू पहाटे उठून रोज तुम्हाला मॉर्निंग वॉकला घेऊन येणार आहे, पण नेक्स्ट टाइम मी तुमच्यासाठी शूज सुद्धा आणणार आहे, म्हणजे मॉर्निंग वॉकला चालताना तुम्हाला त्रास होणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो चालेल, पण जानकी सुद्धा लवकर उठत असते, पण हल्ली जरा तिचे काय बिनसले ते तर मात्र कळत नाही, तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा पत्ताच लागत नाही. ऐश्वर्या म्हणते की आई जाऊन द्यात. तर सुमित्रा म्हणते की अगं कसे जाऊन द्यात, काही
परिस्थितीचे भान वगैरे काही असायला नको का? पण ऐश्वर्या तुझ्यामुळे आता मात्र माझी काळजीच मिटली आणि हल्ली मात्र तुझे वागणे सुद्धा इतके बदललेस की तू माझी लाडकी सून होत चालली. खरंच बाई ऐश्वर्या, खरंच तू इतकी बदलली, मला खूप आवडते. म्हणजे अगदी तुला मनातले सांगते की तू आता रणदिव्याची सून म्हणून शोभतेस. आणि त्या दोघी बोलत घरी येतात तर जानकी समोरून येते आणि आई असे म्हणते तर सुमित्रा म्हणते की काय ग, तू तर पहाटे उठून मला मॉर्निंग वॉकला घेऊन जाणार होती. तेव्हा जानकी म्हणते की आई सॉरी, मला जाग नाही आली. तर सुमित्रा म्हणते की आता म्हणू नको की अलार्म नाही वाजला म्हणून. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर जबाबदारी घ्यायची कशाला? आणि रागाने सुमित्रा आतमध्ये निघून जाते तर ऐश्वर्याला खूप हसू येते आणि ऐश्वर्या हसून जानकीला म्हणते की एखाद्याचे असे नशीब असते की कितीही चांगले करायचे म्हटले तरी वाईटच होत असते. आणि जोरजोराने ती हसायला लागते. मात्र ही झोपेतच असते आणि झोपेतच ती हे स्वप्न पाहत असते आणि जोरजोराने हसत असते. तर सारंग येतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या ऐश्वर्या उठा उठा, काय करतात तुम्ही जोरजोराने असे हसतात? तर ऐश्वर्या उठून बसते आणि काय झाले असे विचारते आणि मी भलते सलते काही बरचळत होते का असे विचारते. तर सारंग म्हणतो की नाही हो, माणसांच्या मनात जे काही तो बोलत असतो तर ते स्वप्नात बोलत असतो आणि तुमच्या मनात तर फक्त प्रेम आहे. आणि ऐश्वर्या अहो जबाबदारी पार पाडता येत नाही मग घ्यायची कशाला? तर ऐश्वर्या ही धक्क्याने सारंगकडे पाहत असते. ऐश्वर्या म्हणते की नाही हो, तुम्ही आता जे काही बोललात ते मी स्वप्नात. सारंग म्हणतो की काय स्वप्नात? तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे मी हे सर्व स्वप्नात? आणि काय हो किती वाजलेत? सारंग म्हणतो की 9 वाजले. तर ऐश्वर्या इतकी घाबरते आणि 9 आणि काय इतकी गडबडते गोंधळते. अहो 9 वाजलेत, मला आईंना ऑकला घेऊन जायचे होते. घाईने उठते, घड्याळ हातामध्येच घेते. काय करू किंवा काय करू नको असे तिला होते. सारंग म्हणत असतो की अहो मी तर तुमची कॉफी इथे घेऊन आलेलो आहोत. तर इकडे जानकी ही सुमित्राला ऑकवरून सुद्धा घेऊन आलेली असते. सुमित्रा आपला घाम पुसत असते तर जानकी ही तिच्याजवळ येऊन म्हणते की आई कसे वाटते ऑकला गेल्यानंतर? आणि जानकी तिला मस्त फ्रेश ज्यूस सुद्धा देत असते. तेव्हा ऐश्वर्या तशीच बाहेर येते आणि आई तुम्ही मॉर्निंग वॉकला जाऊन आलात कसे विचारते. तर सुमित्रा म्हणते की हो अगं आम्ही त्याच्याबद्दलच बोलत होतो. जानकीने मला अगदी पहाटे बरोबर उठवलेत. ऐश्वर्या त्या दोघींकडेच बघत असते. तर जानकी आईंना म्हणते की तुम्ही हा ज्यूस अगोदर घ्या. सुमित्रा म्हणते की नाही ग, रूम मध्ये जाते आणि तिकडेच पिऊन घेते. जानकी नक्की म्हणते. तर सुमित्रा म्हणते की हो नक्की, अगं तू काळजी करू नको. आणि तेवढ्यात सुमित्राचे लक्ष देते आणि ती जानकीला म्हणते की अगं जानकी उद्या हरतालिका आणि परवा गणपती. तेव्हा जानकी म्हणते की आई अगं तयारी आजची सुरू झालेली आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, अगदी निश्चिंत राहा. ऐश्वर्या फक्त हे सर्व पाहतच असते. तेव्हा सुमित्रा मात्र जानकीवर खुशून म्हणते की तू जर असली तर मला कोणतीही काळजी नसते. तेव्हा मात्र ऐश्वर्याला जबर शॉक बसलेला असतो. तर जानकी मुद्दाम हसून तिच्याकडे पाहत विचारते की काय ग, असे एकटक माझ्याकडे का बघतेस? मी सकाळी लवकर कशी उठले हा प्रश्न तुला पडला का? मी सकाळी लवकर तर उठले आणि आईंना मॉर्निंग वॉकला घेऊन सुद्धा गेले. तुला असे वाटत असेल की माझा अलार्म क्लॉक बंद केल्यानंतर मी उशिरा उठेन, पण ते शक्य नाही ग, हाच तुझा गैरसमज आहे. ऐश्वर्या मात्र घाबरत म्हणते की मी काहीच केले नाही. तर जानकी म्हणते की अगं मी बघितलेस. आणि रागाने ती ऐश्वर्याकडे पाहत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण गणपतीच्या साहित्याची तयारी करत असतात आणि ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते की हे सर्व काय आहे? हा सर्व कचरा तुम्ही घरात का घेऊन आणलास? तेव्हा सुमित्रा तेथे वाती ओढवत असते आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं हा कचरा नाही, हा सर्व गणपतीच्या मखराची तयारी आहे. ऐश्वर्या म्हणते की अहो आई मी ऑर्डर देते, एक सुंदर असा मखर घरात येईल. तेव्हा जानकी मखर बनवताना म्हणते की अगं घरी मखर बनवायची गंमतच वेगळी असते. तेव्हा जे काही मखर आणि सर्व व्यवस्थित जे काही सर्वांनी गणपतीच्या सजावटीसाठी बनवलेले असते, तर ऐश्वर्या मुद्दाम ते सर्व काही तोडण्याचा प्रयत्न करते. म्हणजे एक कुंडी घेते आणि ती कुंडी जोरात तेथे फेकून देते. परंतु मखर मात्र जानकीने त्या अगोदर आतमध्ये आणून ठेवलेला असतो. जानकी ऐश्वर्याला म्हणते की मला एक कळत नाही की ना ऊन ना वारा ना पाऊस, कुंडी नेमकं पडलीच कशी? मला सुचले आणि बरोबर मी मखर आतमध्ये आणून ठेवला, नाहीतर मखर खराब झाला असता हो की नाही? तेव्हा ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि जानकी ही ऐश्वर्याच्या वरचढ ठरलेली असते. तिचे कोणतेही प्लॅन ती सक्सेस होऊन देत नाही. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.